मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय जाळीदार आणि स्पॉन्जी असा बेसनापासून ढोकळा बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। अगदी 10 वर्षाची मुलगी असेल ती सुद्धा हा ढोकळा अगदी सहज बनवू शकते, एवढी ही सोपी पद्धत आहे। तर यासाठी पूर्वतयारी करून घेऊ। तर कुकरच्या डब्याला अशा प्रकारे मी आतून तेल लावून घेत आहे। आधीच जर अशी पूर्वतयारी करून घेतली तर नंतर घाई होत नाही। तर गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये एक रिंग टाकलेली आहे। तोवर आपण कमी गॅसवर पाणी गरम करून घेऊ। तर एक मिक्सरचं पॉट घेतलेला आहे। पॉटमध्ये 250 ग्रॅमच्या मेजरिंग कप आणि 1.5 कप बेसन पीठ घेतलेला आहे। मेजरिंग कप नसेल तर वाटीचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो। तर इथे चवीनुसार मीठ घालू। पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच साखर घातलेली आहे। 2 चुटकी हळद। ढोकळ्यामध्ये हळद खूप जास्त टाकायची नाही। 3 हिरवी मिरची, 1 लिंबूचा रस टाकलेला आहे। दोन चुटकी हिंग घातलेला आहे। आणि 1.5 कप बेसन पीठ घेतलं तर त्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आहे। समजा वाटीनी आपण बेसन पीठ घेतलं 1.5 वाटी, तर त्याच वाटीनी 1 वाटी पाणी घ्यायचं। तर हे प्रमाण अगदी लक्षात ठेवायचं। 1.5 कप बेसन असेल तर 1 कप त्याच वाटीने पाणी घ्यायचं। तर इथे मी हे सर्व मिश्रण 5 मिनिटपर्यंत मिक्सरमधून छान फिरवून घेतलेलं आहे। आता हे एका कटोऱ्यामध्ये मी घातलं आणि 2 चम्मच पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल घातल्यावर मिक्सरच्या सहाय्याने अशा प्रकारे मस्त फेटून घ्यायचं आहे। जेवढा जास्त फेटू तेवढाच आपला ढोकळा छान स्पॉन्जी आणि हलका होतो। तर बघू शकता अशा प्रकारे मी मस्त हे मिश्रण छान फेटून घेत आहे। ढोकळ्याच्या मिश्रणाला जेवढा जास्त फेटू तेवढाच आपला ढोकळा खूप छान जाळीदार होतो। आता यामध्ये घालू इनो। तर इथे मी पूर्ण 1 पॅकेट इथे इनो घातलेला आहे। इनो घातल्यावर सुद्धा छान फेटायचं आहे। तर इथे इनो घातल्यावर आपलं मिश्रण मस्त हलकं होतं आणि ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे। तर वेळ न घालवता आता या डब्याला आपण तेल लावलेलं होतं, या कुकरच्या डब्याला यामध्ये आपण हे मिश्रण टाकून देऊ। आणि कुकरमध्ये मी पाणी आधीच गरम करून ठेवलं होतं। तर बघू शकता इथे पाणी सुद्धा मस्त उकळलेलं आहे। आता या कुकरमध्ये हा डबा आपण ठेवून देऊ आणि 20 मिनिटपर्यंत कमी गॅसवर आपल्याला हा ढोकळा छान शिजवून घ्यायचा आहे। तर इथे या कुकरच्या झाकणाला मी रिंग लावली नाही आणि शिट्टी सुद्धा लावलेली नाही आणि 20 मिनिटपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। तर गॅसवर आपण ढोकळा आपला शिजतो तोपर्यंत आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे। या पातेल्यामध्ये मी 2 चम्मच पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊ। तर जिरे मोहरीची फोडणी सुद्धा मस्त बसलेली आहे। आता यामध्ये टाकू 3 हिरवी मिरची आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर यामध्ये आपण घालू कढीपत्ता आणि हे पाणी मस्त उकळवून घेऊ। तर बघू शकता पाणी मस्त उकळलेलं आहे। तर इथे 20 मिनिट सुद्धा झालेले आहे। आपला ढोकळा सुद्धा छान
फुललेला आहे, बघू शकता मस्त ढोकळा छान फुललेला आहे। आता हा ढोकळा थंड झाला की आपण याच्या कडा काढून घेऊ। जोपर्यंत आपला ढोकळा छान थंड होत नाही तोपर्यंत ढोकळ्याला हात लावायचा नाही। तर हा ढोकळा मस्त थंड झाला आहे। आता एक मी ताट घेतलेला आणि यामध्ये हा ढोकळा आपण टाकून देऊ। तर बघा किती सहज हा ढोकळा निघालेला आहे, मस्त अगदी टम्म असा फुललेला आहे। बघू शकता किती छान स्पॉंज आलेला आहे, अगदी हॉटेलसारखा हा ढोकळा तयार झालेला आहे। अगदी 20 मिनिटात हा ढोकळा बनून तयार होतो। तर बघा तुम्हाला कापतानाच ओळखायला येत असेल की हा ढोकळा किती छान स्पॉंजी असा झालेला आहे, अगदी सहज कापल्या जात आहे। तर हा ढोकळा कापल्यावर मी हा आपण तडका करून ठेवलेला होता, हा तडका म्हणजेच ही फोडणी जिरे मोहरीची पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला या ढोकळ्यावर टाकायची आहे। ही फोडणी जर गरम असली तर आपल्या ढोकळ्याच्या स्पॉंज दबण्याची शक्यता असते, म्हणून हे पाणी सुद्धा पूर्ण थंड व्हायला पाहिजे तरच आपण या ढोकळ्यावर टाकायचं। तर बघा इथे मी हे पाणी टाकून देत आहे। कापल्यावर जर आपण हे पाणी टाकलं तर आतपर्यंत हे पाणी जातं आणि गळ्यामध्ये किंवा घशामध्ये अडकत नाही, त्यामुळे कापल्यावरच पाणी टाकायचं आहे। तर बघा मी तुम्हाला एक पीस मी तोडून दाखवते, बघा अगदी सहज दबल्या जात आहे, मस्त असा स्पॉंजी ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।